पुन्हा एकदा दुसऱ्या बारीसाठी शाहीबाबा बिनेश दिलीप वाजे राणा कैसर गाव गोविंद तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं आपल्या सर्वांचा ऋणी आहे। उपस्थित सर्व रसिक मायबाप प्रेक्षक तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो, कारण इतका मुसळधार पाऊस असताना सुद्धा तुम्ही माझ्या बारीसाठी थांबला, त्यामुळे काळ्या वाजून तुमच्या सर्वांच्या ठिकाणी सर्वप्रथम आमच्या गावचे प्रमुख सन्माननीय आणि आमचे मोठे दादा गुरुजी गोरू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। धन्यवाद, त्यांच्याला 500 रुपयाला पारितोषिक आज मला बोलणे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी जीवनबुवा यांनी आपली बारी केलेली आहे। मी बुवांना इतकं बोललो म्हटलं बाबा माझा काहीतरी बोलल गावाला आलाय। फक्त सुरुवातीला बाबा माझा बोलला त्या काय करायचं पहिल्याच बारीक करून खाव परंतु बुवांना तेवढं जमलं नाही ना, त्यांनी माझ्या गणाची चाल दिली ना माझ्या गवणीची चाल दिली। कारण जीवनबुवा ते देण्यासाठी तितका बुवा अभ्यास लागतो आणि तितकी बुवा ताकद लागते। घरातनं 4 गाणी निवड आणली की तिथे गायली बुवा त्याच्यासाठी तुला होत नाही, बरोबर की नाही? बुवा डबल बारी त्यांनी कशाला ठेवली बुवा? तुम्ही जे गाणं त्याला मी उत्तर द्या, मी गाईन त्याला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे। जीवनबुवा त्याला डबल बारी बोलतात। बाबा तू खरंच सध्याच्या परिस्थितीत जीवनबुवा
तू सिंगल बारीस करायच्या लायकीचा बुवा लक्षात ठेवायची म्हणतो. हा आता बुवा माझ्या गाण्याला बोले वाजेने गण सुंदर गायला, त्यांनी कौतुक केले त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. पण मला बोले येड्या काय येड्या काय, मला बोले गणराज हा शब्द कसा काय वापरला बोलले ना मला. हा आणि त्यांनी काय गायलं, सुटला तू वारा लवकर या गणराज. मला बोलले तुम्ही गणराज कसा काय शब्द गायला आणि बुवानी गणराज शब्द गायला. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि जीवन युवा बोर्डा पाषाण. आता वळतो गवळणीकडे. माझ्या गवळणीचा विषय हा सुटणार नाही बुवाना. हे मी त्यांना किती वेळा जरी गायला तरी बुवा सोडू शकत नाही, त्यासाठी इतका अभ्यास लागेल. आणि त्यांनी गवळण गायली. आता याला कोण शिकवतं मला माहित नाही शक्ती तुला. बरोबर बुवा म्हणतो, राधाबाई म्हणते गवळणीत, अरे बुवा तू पुरुषाची बाजू म्हण, तू कानाची बाजू म्हणताच म्हण बुवा. तू तुला आहेस, काना काय बोलतो ती बाजू मांडली म्हण बुवा. तू शक्तीची बाजू मांडली बरोबर की नाही, तुम्ही सांगितलं. त्याने राधेची बाजू मांडली. खुला र खुला माझा जीवन खुला र. तुम्ही शक्तीची बाजू नका मांडू बुवा. ठीक आहे, त्याने गवळण गायली, त्याला उत्तर देतोय. लक्ष असू द्या. त्यांची ओरिजिनल चाल कशी आहे बघा. धक धक होत या काळीज हे, अरे वेळ झाली आता ही ताईची. सोडा की हात माझा दाजीराव, अरे सोडा की हात माझा दाजीराव, नजर इकडं आईची. गवळ काय आहे, आता हिंमत आहे काय कोणाची. राधाबाई म्हणते का माझ्या हंडीला हात लावायची. आता विषय कसा लिहितोय बघा चिमण बुवा, मी नाही का. ती राधाबाई काय म्हणते, अरे माझ्या हंडीला हात बाई लावायला. परमेश्वराने सुंदर जण आवाज दिलाय, परंतु आवाज कसा राखला पाहिजे हे त्याने त्यांच्या हाताने निवडलंय. मी त्यांची दोन मुद्दे काय म्हणतो शकत बुवा. अरे माझ्या हंडीला हात बाई लावायला, तशी हिंमत नाही ग कुणाची. माझ्या हंडीला हात बाई लावायला, तशी हिंमत नाही ग कुणाची. हंडी बघून आज ही मानाची. गावात आलो आता हंडी आमची मानाची पूर्ण जावं आहे की नाही. हा हंडी बघून आज ही मानाची, नजर बघाया.
शब्दांचा मार तर मूर्खाला चपलांचा हार आहे की शाळेला शब्दांचा मार तर मूर्खाला चपलांचा हार आहे आणि एखादा गाढवा कितीही सजवून तरी त्याच्या पाठीवर दुनियेचा भार याला चिमणबुवा गायके म्हणतात. बुवा आयुष्य नाही तुम्हाला सांगणार नाही बुवा म्हणून की तू तुरा तर मी शक्तीची नार आहे की तू तुरा तर मी शक्तीची नार आहे अरे तू सुरा तर मी धारदार तलवार आहे इकडे फटाकडी तर तिकडे फुसका बार आहे इकडे फटाकडी तर तिकडे फुसका बार आहे आणि विनाकारण माझ्या वाकड्यात जाऊ नकोस दुसऱ्या बारीत आता तो नक्कीच ठार आहे आणि म्हणून या ठिकाणी आलेला पारितोषिक शाहीर सुरेश झुले माऊली नेमकी कोणती आणि चिमणबुवांनी सांगायचं आहे त्यांच्याकडे 200 रुपये पारितोषिक आहे. नाचमळवणी धन्यवाद. आणि म्हणून अरे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे असं कुणाचं गाव नाही तिथं वाजेबुवाचं नाव नाही होय चिमणबुवा अरे आटी तटीच्या सावळ्यात तुझा करीन मी खुळखुळा माझ्या जत्रेमध्ये खुळखुळा भेटतो हा असा बुवा खुळखुळा तुम्ही सोडीन ना सगळं तुझं मनी रस्त्यावर पडतील आणि म्हणून अरे आटी तटीच्या सावळ्यात तुझा करीन मी खुळखुळा वाजेबुवा मी शक्तीवाला वाजेबुवा मी शक्तीवाला तुझ्या पुढे झुकेगा नाही रसाला वाजेबुवा मी शक्तीवाला गटारीची गप्पा नाही गटारीची गप्पा सांगू काय नक्की आता मालाडमध्ये गटारीला काय गंमत झाली ती सांगते बघा. निलेश शिंदे लावले यांच्याकडे भारी अशीच घासून गेली पाहिजे आता गटारीला आमचं बुवा इथं आलं होतं मालाडमध्ये पेटू आता बघ कशी म्हणून अरे बोलो बोलो घुमराची गाडी आली मनीषा दपकन जागी झाली चाल ना कशी येते चिमणबुवा नक्की चिडते दुसऱ्या बाईत पण त्यांच्याकडे उत्तर नसणार हा म्हणून सांगते मला पहिला ऐकू दे. अरे गटारीला मोठी ही गंमत झाली भाऊ माझा आलेला इथं गटारीला रडायची याच्यावर पाळी आली गटारीला मोठी ही गंमत झाली रडायची याच्यावर पाळी आली दादागिरी करायला नको त्या गल्लीत घुसला आपल्या डोंगरीवर फेमस गल्ली कुठली फेमस गल्ली नाही काय कधी गल्ली हाय ना म्हणून अरे दादागिरी करायला जेवढ्या नको त्या गल्लीत घुसला
अहो याला दादागिरी कराया जेवण्याला कोणत्या गल्लीचा घुसला मग काय झालं अहो याला बायकांनी असा जो धुतला आमच्या जुन्याला याला बायकांनी असा जो धुतला माझा जीवन्या झोपेत चढीत मुतला बायकांनी असा जो धुतला जीवन्या झोपेत अरे रिक्षात बसली टॅक्सीत बसली किती बसली मोठी मध्ये दाखवाल्या मला फिरायला मोठी मध्ये त्या कुंभकर्णाचा विषय गातोय चिमण बुवा अहो करता काम करतोय काम थोडा बोलला असताना बाबा माझा असा सोलटावला असताना मग हुशार लाभाळा येतो त्याला माहिती जरा एक बोलला की माझे बुवा 10 बोले नाही तसा चतुर येतो त्याची चतुर कशी काढतो अरे करताना काम काढतोय घाम याचा बाण बाई सुटतना करताना काम काढतोय घाम पण याचा बाण ग बाई सुटतना मग तेव्हा रावणाला सांगतात की ते हलवून सांगा या बुवाचा म्हणजे त्या भावाचा कुंभकर्णाचा किती हलवून सांगा या बुवाचा तास झाला तरी बाय त्यामुळे शॉर्ट गाडी घेऊन तुमची मजा करतो चालेल ना आता हे मोठी मोठी मुलांसाठी 3-3 चादर काढण्याची गाडी करतो आणि म्हणून जेव्हा लंकापती रावण सीतेला घेऊन गेला तेव्हा प्रभू श्री राम झोपडीत काय करतायत तो विषय देतो जीवन बुवा हे राजा राणीच्या जोडीला 5 मजली आहे कुणाचं योगदान दिव्याच्या गाडीला आता बुवा त्याचं बोलून घेतले बुवा राणी याची तिरुदियाची राणीला कशी का राणी अहो राणी याची तिरुदियाची लाव गेला भाजूस नाही अहो राणी याची तिरुदियाची लांब गेल्या भाजूस नाही तिची आठवण आल्यावर आता आपली पत्नी सीता दूर गेली आहे झोपडीत श्रीराम एकटेच आहे विषय कसा आहे बघा की राणी याची तिरुदियाची
तिची आठवण आल्यावर अरे तिची आठवण आल्यावर रात्री हलवत बसला हलवत बसलाय का म्हणजे एका हातात धनुष्य बाण आहे एका हातात बाण हलवतो हा असा विषय चला लांब गेल्या मारुसलाय ग तिची आठवण आल्यावर अहो तिची आठवण आल्यावर पाण हलवत बसलाय राजापूरचे सौंदर्याचे माझे मित्र 101 रुपये बालरसिक पवार यांच्याकडून कोकण जगात वारी टायटल या ठिकाणी फरमाईश आलेली आहे ती छोटीशी गातो आणि या ठिकाणी दुसरी बारी संपवतो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मागच्या वर्षीचं माझं गाणं माझं कोकण जगात भारी हे गाणं ज्याने वाजवलं आणि सुंदर संगीत दिलं असे आमचे गांजा मास्टर अमोलदादा नाणेकर यांच्याकडे उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्या वाजवा अमोलदादासाठी अच्छा पहिले ते बोलतो जीवन बुवा आमच्या प्रश्नाचं जे उत्तर दिले ते बुवा चुकीचं उत्तर आहे तेच उत्तर बऱ्याच पुराव्याने दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच प्रयत्न करा आपला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आमच्याकडे सध्या तरी नाहीये वेळ फार झालेला आहे नक्कीच प्रयत्न करू शकतो आणि म्हणून हेच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गाजलेलं गाणं आहे आणि म्हणून तुमच्या चरणी गाणं सादर करतो काय म्हणतोय स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी जाशील विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात
गाडी पडायची निवड